आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आई ऐक ना, मी सगळी तयारी केली, फक्त तू हो बोललीस ना तरच मी पुढे जाईन। आमरे, मी तयार आहे। माझ्या लेकींसाठी मी आजवर काहीच करू शकले नाही, याचं दुःख आहे, ती कमी करायला पाहिजे, त्याच्यासाठी करावंच लागल। अगं तू कशाला रिस्क घेतेस उगाच? मंजू, आता जी व्हायचंय ते होऊ दे। अगं तुला असं बघून माझ्या काळजाला लय त्रास होतोय। बरोबर आहे, आणि अगं आता पेन्शनचे पैसे बी मिळणार आहेत, म्हणजे निम्मा अर्धा लोड आपला कमी होणार आहे, आणि थोडा हातभार बी लागेल की। अगं पण मंजूची नोकरी, त्याची काळजी तू करू नकोस, मला बी रिस्क घ्यायलाच पाहिजे की। जाऊ आपण पळून। तयार आहे ना तुम्ही दोघी बी? मग आता ऐका, फक्त उद्याच्या दिवस ना धीरानं काम घ्यायला पाहिजे, त्यात त्याच्या मर्जीनच राहावा। आणि दिदे, तू लग्नाच्या टाइमात बरोबर तयार राहा। मला पेन्शन ऑफिसातनं फोन आला ना की मी आणि आई जाऊन पैसे घेऊन थेट घरला जाऊ, आणि घरून सगळं सामान घेऊन बस स्टँडला येऊ, आणि तोपर्यंत बाकीचे इथे धनाजीराव सांभाळून घेतील, आत्याला गुंतवून ठेवतील कशात तरी। धनाजीराव? धनाजीराव म्हणजे आपलं वांग्या ग, मी त्याला बी यात सामील करून घेतलंय। अगं त्याची काळजी तुम्ही करू नका, वांगे काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे वय। तू फक्त एक ध्यानात ठेव, मुहूर्ताच्या आधी तू इथनं निघ आणि आम्हाला स्टँडवर भेट। मी माझ्या पुण्यातल्या मैत्रिणीला समधी तयारी करून ठेवायला लावली। ठीक आहे, ठीक आहे। मम्मी, कसा दिसतोय आमचा फोटो? मी लिनो, माझा फोटो दाखवा म्हणलं तर तुमचा स्वतःचा दाखवता व्हय? हा, भारी भारी। अजून जरा चांगलं काढायचं। मम्मी, आत्ताच्या आत्ता जाऊन दुसरीकडे लग्न करू, नाहीतर त्यांना तरी सांगू की दुसरीकडे जावा म्हणून। अरे सत्या, पण तूच तर त्यासनी परमिशन दिली होती तुझ्या मांडवात लगीन करायची। होय, तेच तर चुकलं ना माझं, लई चांगलं वागायला गेलो त्यांच्यासंग। का, काय झालं? काय नाही, माझं आता मन बदललंय बघ। मग आता ती पुन्हा बदल, त्यासनी हितच लगीन करू दे, कारण त्यांचा बदला घ्यायची एवढी भारी संधी मी नसते गंमत। म्हणजे काय करणार आहेस तू? बघशीलच।